माझं नाव आहे शेखर. आपल्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव आहे द बुका ट्रॅव्हलर. काल तुम्ही बघितलं असेल की आपण गाडीचं काम चालू केलेलं आहे, जे माझ्या पप्पांची गाडी आहे तिचं काम चालू केलं आहे. तर त्या कार्बोरेटर पूर्ण खराब झालेला आहे, तो पूर्ण रिप्लेस करायचा आहे. तर जो नवीन कार्बोरेटर आहे त्याची कॉस्टिंग आहे तरी 3,500 रुपये, 3,800. तर तो मेकॅनिकल काय बोलला, अशी पण गाडी तुमची जुनी आहे तर तुम्हाला सेकंड हँड CST रोडला भेटेल कार्बोरेटर चांगल्या कंडिशनमध्ये. तर आता आपण जाऊया CST रोडला, जे कुर्ल्यामध्ये आहे तिकडे आपण सेकंड हँड कार्बोरेटर घेणार आहे. तर चला जाऊया आता आपण CST रोडला. आधी ट्रेनने जाऊया, नंतर ट्रेननंतर बसने आपल्याला जावं लागेल. तर जाऊया आपण CST रोडला, चला जाऊया. CST रोडला जायचं असेल तर इथून आधी कुर्ल्याला जावं लागेल आणि कुर्ल्यावरून बस करावी लागेल. तर चला दाखवतो तुम्हाला CST रोड तिथे काय काय भेटतं आणि आपल्याला जो कार्बोरेटर पाहिजे तो चांगल्या कंडिशनमध्ये भेटू दे, एवढीच इच्छा आहे. तर चला जाऊया आपण CST रोडला. आणि गाडी कधी चालू होईल असं झाले तर चला आता जाऊया कार्बोरेटर घ्यायला. जाऊया CST रोडला. आता आपण ट्रेनमध्ये आणि कुर्ल्याला उतरून आपल्याला परत बसनं जावं लागणार आहे. कारण गाडीमध्ये काय एवढं मोठं काम नव्हतं, कारण गाडी झाकून ठेवलेली, त्यामुळे ती भरपूर सेफ राहिली. नाहीतर तो मेकॅनिकल बोललो जर गाडी ओपन असते असती ना तर खूप ठिकाणी रस्टिंग पकडली असते. पण बऱ्यापैकी गाडी चांगली होती, कारण ती गाडी प्रॉपर झाकून आणि बांधून ठेवली होती. बांधून आणि त्यात मांजर जाऊन बसवली होती म्हणून त्याला बांधून ठेवलेली. तर बऱ्यापैकी गाडी कंडिशनमध्ये येतो. बघा 3 वर्ष म्हणजे वाटत नाही तुम्हाला असं बोलणं मेकॅनिकल. तरी पण आता बघूया फक्त कार्बोरेटर तो पूर्ण हे झालं तर आपल्याला चेंजेस करावं लागेल. तो आपण जाऊन घेऊया. आणि रेडियम मारायचं राहिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट काल तर पेंटिंग खालनं झालेलीच आहे आपली, पण अजून परत एकदा स्प्रे पेंट मारणार आहे मी त्याच्यावरती पूर्ण. तर बाकीचं काय असेल तर तुम्हाला सांगणार. आपण जाऊया CST रोडला, चला. आपल्याला पोचले आता आपण इथून बाहेर जाऊया. बाहेर आपल्याला बस भेटेल, बसने आपण CST रोडला जाऊया. चला. कुठे बस जाते काय मला माहीत नाही, आपण तिथे जाऊन चौकशी करून CST रोडला जाऊया. चला. बघा कुर्ला स्टेशन आहे. कुर्ला स्टेशनच्या इथून समोरच बस स्टॉप आहे बघा बाजूला, तिथून आपल्याला बस भेटणार आहे. चला कुठे बस जाते ती बघूया आपण. चला.
समोरच बस स्टॉप आहे. तर बस स्टॉपवरनं बघूया कुठली बस जाते, दिसत असेल तुम्हाला. मागे तुम्हाला दिसत असेल कुर्ला स्टेशन आहे. कुर्ला स्टेशनच्या बरोबर ऑपोजिट साईडला बस स्टॉप आहे, दिसत असेल तुम्हाला बस आहे. त्या बसमधूनच आपल्याला सीएसटी रोडला जायचं आहे. चला आपण जाऊया सीएसटी रोडला. जास्त लांब नाही, जवळच आहे इथून. तर जाऊया आपण, चला बसने. भेटले आता आपण जातोय सीएसटी रोडला जाऊन आपल्याला कार्पोरेटर भेटतो का चांगलावाला. तर बसमध्ये दिसत असेल. आपला स्टॉप आलेला आहे आता. चला. हाय नमस्कार, मी आता बरोबर सीएसटी रोडच्या इथे मला एकदा सांगतो. हा रोड जो गेला आहे ना, हा रोड हा रोड अंधेरीला गेला आहे. हा रोड अंधेरीला अपोजिट साईडला रोड आहे. इथून आपल्याला आज जायचं. पण आतमध्ये ते सेकंड हँड बाईकचं सामान आणि फोर व्हीलरचं सामान पण भेटतं कमी किमतीमध्ये, पण यूज केलेलं आहे. तर जाऊया आपण ह्या जायचं आपल्याला. आणि हा रोड सांगितला जातो, म्हणजे अपोजिट जो रोड आहे तो सांगितला जातो. तर आला तर लक्षात ठेवा, अंधेरीला जाताना आता लेफ्ट गाड्या जातात ना, त्याच्या आतमधून जायचं आपल्याला. चला दाखवून देऊ मला, एकदम जवळच आहे. चला तिला गेलं आहे ना, तिथून आपल्याला हा लेफ्ट मारायचा. लेफ्ट घेतल्यानंतर दिसत असेल तुम्हाला बघा, या गाड्या येतात ना, तर समोर रोड गेला तसं अपोजिट साईडने उलटं चालत जायचं आहे. बाईक आणली तरी अशी उलटीच तुम्ही घ्या. आणि हा रोड सरळ कलिन्याला गेला आहे, म्हणजे ऑपोजिट टुवर्ड्स आहे ना, म्हणजे ह्याच्या बाजूचा रोड जो आहे ना तो कलिन्याला गेला आहे. ट्रॅफिक आहे. हो का, हे दाखवतो तुम्हाला. या रोडनेच चालत जायच्या, लक्षात काय. बाजूला पंप आहे, पेट्रोल पंपाच्या बरोबर बाजूच्या गल्लीतून या, दिसत असेल तुम्हाला. सामान भेटतं तुम्हाला, दिसत असेल. पूर्ण सेकंड हँड फोर व्हीलरचं आहे बघा. आणि आपल्याला टू व्हीलरचं पुढे पुढच्या गल्लीमध्ये दाखवतो तुम्हाला. हे सर्व सेकंड हँडच सामान आहे. सेकंड टायर वगैरे सर्व. आपल्याला कार्बोरेटर घ्यायचं आहे. पण पोचले दिसत असेल तुम्हाला. कार्बोरेटर खूप चांगला भेटला पाहिजे, कारण तो मेन हार्ट आहे बाईकचा. तर कार्बोरेटर चांगला भेटला पाहिजे, कारण इकडे कसं आहे, वस्तू चेक करून भेटत नाही, विषय तो आहे. तर आपल्याला लग फॅक्टरवर घेऊन जावं लागते. ती नंतर चेंज करून देतात, पण फेरी वाढते असं मला मेकॅनिकल बोलला. तर एकाच फेरीमध्ये कार्बोरेटर चांगला भेटू दे आपल्याला. चला आता जी गल्ली जवळ आली दाखवतो तुम्हाला. तर आता आपल्याला आपल्या गाडीचा पार्ट भेटलेला आहे. हे बघा, या सारंगला भेटलेलं आहे. पॅक केला त्याला. तर ते काय बोलले की जरा वॉश करून, म्हणजे पेट्रोलने त्याला वॉश करावं लागतं. आणि WD स्प्रे असतो तो मारावं लागेल. तरी कार्बोरेटरचं सामान भेटतं. चांगले आहेत. कोणाला पप्पू भाई म्हणून सांगितलं ना, इथे सीएसटी रोडला पापाभाई मार्केटमध्ये मॉल आहे त्यांचा. तर मी नंतर बाहेर जाताना पण तुम्हाला दाखवतो यांचं दुकान कुठे. तर मग बघू आता कार्बोरेटर चालतो का आपल्या गाडीला. आज तर फिटिंग नाही होणार, उद्या नक्की फिटिंग होईल. तर उद्या समजेल आपल्याला गाडी आपली कशी आता होते रिपेअर. आता बघूया. चला आता तुम्हाला दाखवतो सीएसटी रोड कसा आहे ते. महाराष्ट्र का शेकरड आलो. हे बघा, असं सेकंड हँड सामान भेटतं मस्तपैकी. कधी पण या. टाकी बिकी यांच्याकडे सर्व भेटते. पप्पूभाई कधी पण या. पापाभाई काही शॉकअप सर, बिकअप सर, लाईटिंग बिटिंग काय पाहिजे असेल ना, हे बघा इथे आरशे पण आहेत, ओरिजिनल क्रोम केलेले. बऱ्यापैकी सामान आहे यांच्याकडे. या तुम्ही विजिट करा.
दुकानावरती बॅनर नाही तर फोटो काढून आपल्या थंबनेलला लावला असता, पण आता त्यांच्याकडे नाही आहे. ठीक आहे, मी ॲड्रेस मेन्शन करतो, कुठल्या लोकेशन हे करतो, शेअर करतो. ठीक आहे, पूर्ण गल्ली आहे, गल्लीमध्ये सामान भेटतं. बघा ही गल्ली आहे ना पूर्ण, फक्त शुक्रवारी बंद असते, लक्षात ठेवा शुक्रवारी बंद असते. शुक्रवारी तर बिलकुल येऊ नका या रोडला, पूर्ण बंद असते कारण त्यांचा उपवास असतो. तर कोणच फ्रायडेला चालू करत नाही. तेव्हा सर्व बुलेटचं सामान, जे हिमालय गाडीचं सामान विमान आहे ना, ते सर्व या गोष्टी आहेत तिथे भेटतात. गाडीचं असं सामान भेटतं. गाडीचे बॉस ट्यूबलाईट आहे गाडी, इथे गाडीचं खूप सामान भेटतं. बघा इथे दिसत असेल तुम्हाला, फेरिंग असतील, वेगवेगळं सामान भेटत असतं. शॉक ऑब्सर पण आहे, इथे शॉक ऑब्सर पण भेटतात. हे जुनेवाले सेकंड हँडमध्ये भरपूर गोष्टी आहेत. हे बघा हे पण, हे गाडीला पण भेटतं. भरपूर गोष्टी भेटतात, इथं पण भेटतात. सेकंड हँड पाहिजे असेल तुम्हाला, गर्दी असते. बघा इकडे टायर पण भेटतात. भरपूर गोष्टी असतात. इकडे पण लाईट आहे, भरपूर गोष्टी आहेत. हे बघा फेरिंग असतात. जर ती तुटली असेल तर फेरिंग असतात. हे बघा फेरिंग असतात वेगवेगळ्या प्रकारच्या डिओ गाडीच्या. मार्केट खूप हे आहे. आता मी मार्केटमध्ये जातो, तुम्हाला दिसत मार्केट आहे. फ्रायडेला बंद असतो, तर फ्रायडेला बिलकुल येऊ नका. तुम्ही कधी पण या, रेडियमची दुकानं, हॉर्न बिन तुम्हाला पाहिजे असतील, लाईट्स सर्व लाईनमध्ये, पूर्ण या लाईनमध्ये. फक्त फ्रायडेला बंद असतं, फ्रायडेला येऊ नका, फ्रायडेला बंद असतं. तर चला आता आजचा ब्लॉग पूर्ण. हा बघा इथे असं जुनं फेरिंगचं सामान भेटतं. बघा दिसेल तुम्हाला, हे बघा हे पूर्ण असं सामान असतं. तर पूर्ण रेडियम्स या सर्व गोष्टी ते भेटल्या जातात. गाडीचे नंबर प्लेट या सर्व गोष्टी ते भेटल्या जातात. ते बघा तुम्हाला दिसत असेल. हा रोड विद्याविहारला जातो. आणि बघा सर्व अशी इतर दुकानच तशी आहेत की सेकंड हँड तुम्हाला वस्तू भेटून जाणार. तेव्हा दिसत असेल तुम्हाला सेकंड हँड 4 व्हीलरचं आहे. आता मी निघतोय आता घरी. आता ते फिटिंग झाल्यानंतर बघूया, ते आपण जे घेतलेलं कार्बोरेटर चांगला लागू दे आपल्याला, नाहीतर परत सीएस2 रोडला एक फेरी होईल आपली. तर आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि बघा आता गाडी कशी होते आपली. रेडियम गाडीला लावायचं अजून बाकी आहे, आणि थोडंसं पेंटिंग वर्क बाकी आहे गाडीला, आणि एक टेंट आहे टाकीला, म्हणजे टाकी थोडीशी चेपली आहे, तो पण टेंट काढायचा आहे. तर बघूया जसं वेळ भेटेल तसं, पण ती गाडी चालू होते व्यवस्थित, मग आपण करूया. चला.